कादर खान. अभिनय असो की लेखन, आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करणारे अभिनेते कादर खान. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अब्दुल रहमान होतं, तर इक्बाल बेगम या त्यांच्या आई होत्या. त्यांच्या जन्माआधी त्यांच्या 3 भावंडांचा अकाली मृत्यू झाला होता. त्यामुळे कादर यांचाही मृत्यू होईल अशी भीती त्यांच्या आईला होती आणि म्हणूनच त्यांनी काबूल सोडलं आणि मग ते मुंबईला राहायला आले. इथे कामाठीपुरा भागातल्या झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या आई वडिलांचा पुढे घटस्फोट झाला आणि आईचं दुसरं लग्न झालं. मात्र त्यांचे सावत्र वडील आईला आणि त्यांना मारहाण करायचे. त्यामुळे त्यांच्याशी कादर यांचं फारसं जमायचं नाही. त्यांचं घरात मनही लागायचं नाही. नमाज बुडवून कब्रस्थानमध्ये जाऊन ते आपल्या मनातल्या भावना मोठमोठ्याने ओरडून व्यक्त करायचे. एक दिवस एका नाटकवाल्यानं त्यांना तिथं पाहिलं. त्यांना एका नाटकात लहान मुलगा हवा होता. त्यांच्या नाटकात काम करून कादर यांना खूप प्रशंसा मिळाली आणि त्यांना नाटकाचं वेड लागलं. त्यांना लोकांची नक्कल करून दाखवायची ही खूपच हौस होती. छोटी मोठी कामं करून ते घराला आर्थिक हातभार लावायचे. पण आईने त्यांना सांगितलं की अशानं गरिबी दूर होणार नाही. त्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. सुरुवातीला ते पालिकेच्या शाळेत शिकले. नंतर इस्माईल युसुफ कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पुढे MH साबू कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून काम करू लागले. इथे ते विद्यार्थ्यांचे खूप आवडते शिक्षक होते. सोबतच त्यांच्या नाटकातल्या कामामुळे त्यांचं चांगलंच नाव झालं होतं. एका स्पर्धेमध्ये त्यांना लोकल ट्रेन या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट नाटक अशी सगळी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली, ज्यामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. ताश के पत्ते या नाटकातील त्यांचं काम पाहून दिलीप कुमार यांनी त्यांना सगीना या सिनेमामध्ये भूमिका ऑफर केली. बैराग या चित्रपटातही कुमार यांनी कादर यांना घेतले. मात्र त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा ठरला दाग आणि मग इथून कादर यांनी मागे वळून बघितलं नाही. परंतु सिनेमात अभिनेता म्हणून येण्याआधीही लेखक म्हणून त्यांचा प्रवेश सिनेसृष्टीत झाला होता. लोकल ट्रेन हे नाटक पाहून नरेंद्र बेदी यांनी त्यांना आपल्या जवानी दिवानी या सिनेमासाठी संवाद लिहिण्यासंदर्भात विचारलं. कादर यांनी फुटबॉल मैदानात बसून अवघ्या 3 तासात संवाद लिहून आणलेत आणि त्यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला. सिनेमा सुपरहिट झाला आणि कादर खान लेखक म्हणून स्थापित झाले. रफू चक्कर या पुढच्या सिनेमात नरेंद्र बेदी यांनी पुन्हा कादर यांच्याकडून संवाद लिहून घेतले. दिल दिवाना सिनेमात नरेंद्र यांनीच त्यांना वकिलाची भूमिका देऊ केली. काही सहाय्यक भूमिका केल्यानंतर त्यांनी खून पसीना या सिनेमात खलनायक साकारला. त्यांच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. परवरिश मधील सुप्रीमो त्यांनी कमालीच्या ताकदीने साकारला. मुकद्दर का सिकंदर मध्ये त्यांनी फकीर बाबाची भूमिका केली. तर मिस्टर नटवरलाल मध्ये त्यांनी गाव प्रमुख साकारला. पुलेमधील त्यांचा जफर खान कोण विसरू शकतं. हिम्मतवाला मध्ये त्यांनी खलनायकी भूमिकेत पेरलेले हास्य विनोद आपल्याला मोहवून टाकतात. पाताल भैरवी मध्येही त्यांचा मांत्रिक व्हिलन असूनही आपल्याला गुदगुल्या करवतो. सिनेमात ते व्हिलन असताना त्यांना हिरोकडून मार पडला की आम्हाला मजा येते असं म्हणून काही मुलांनी त्यांच्या मुलांना चिडवलं. त्यातून मारामारी झाली. त्या दिवसापासून त्यांनी व्हिलनचं काम करणार नसल्याचं ठरवलं आणि मग पुढे आपल्या अंगभूत विनोदानं प्रेक्षकांना खूप हसवलं. बाप नंबरी बेटा 10 नंबरी या सिनेमातील त्यांचा परफॉर्मन्स कोण विसरू शकतं. यातील शक्ती कपूर यांच्या सोबतच्या जोडीने त्यांनी धमाल उडवून दिली. यातील भूमिकेने त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. राजा बाबू हा सिनेमा आपल्याला खळखळून हसवतो, पण यातील त्यांनी साकारलेला बाप आपल्याही नकळत आपल्या डोळ्यात अश्रू आणतो. कुली नंबर 1 मध्ये त्यांचा होशियार चंद आपलं भरपूर मनोरंजन करतो. मिस्टर अँड मिसेस खिलाडी मध्ये अक्षय कुमार यांच्यासोबत त्यांची होत असलेली वादावादी मजा आणते. आंखे हा त्यांच्या कॉमिक टायमिंगचा नमुना दर्शवणारा असाच एक सुपरहिट सिनेमा. यासाठी त्यांना फिल्मफेअरचं नॉमिनेशनही मिळालं होतं. साजन चले ससुराल मध्ये गोविंदा आणि कादर खान आपल्याला इतके हसवतात की आपण एका जागी फार वेळ स्थिर राहू शकत नाही.
हसीना मान जाएगी मधील त्यांचा आमिर चंद आजही आपल्या लक्षात असतो. दुल्हे राजामध्ये त्यांनी गोविंदासह धमाल उडवून दिली. त्यांचा के सिंघानिया आपल्याला खदखदून हसवतो. मुझसे शादी करोगी हा कादर खान यांच्या नंतरच्या कारकिर्दीतील एक सुपरहिट सिनेमा. यात त्यांनी कमाल घरमालक साकारलाय. धडकन सिनेमात त्यांच्यावर चित्रित झालेलं दुल्हे का सेहरा हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालंय. कादर खान यांचं अभिनयाचं करिअर जितकं मोठं आहे तितकीच त्यांची लेखनाची कारकीर्द सुद्धा मोठी आहे. खेल खेल में या सुपरहिट सिनेमाचे संवाद कादर यांनीच लिहिले. करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या संवादांनी लेखणीची जादू दाखवून देणारे कादर खान यांची लेखक म्हणून ओळख निर्माण झाली. रोटी या सिनेमासाठी त्यांना तगडं मानधन मिळालं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला. अमर अकबर अँथनीने खान यांना खूपच प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी लिहिलेले संवाद खूपच लोकप्रिय झाले. धर्मवीर हा त्यांच्या संवादांनी गाजलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला. मुकद्दर का सिकंदर मधील संवादांसाठी त्यांचं चांगलंच कौतुक झालं. मिस्टर नटवरलाल मधील अमिताभ यांच्या तोंडी असलेले त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडले. याराना हा सुपरहिट सिनेमा त्यांच्याच संवादांनी नटलेला आहे. मेरी आवाज सुनो या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नमक हलाल बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालाच, याशिवाय यातील संवादांनाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कुली या गाजलेल्या सिनेमातील संवादही कादर खान यांनीच लिहिले आहेत. अग्निपथ मधील विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान हा संपूर्ण आयकॉनिक संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, ज्याचं संपूर्ण श्रेय कादर यांनाच जातं. खून भरी मांग मधील त्यांचे संवाद खूपच गाजले. अंगार सिनेमातील संवादांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तकदीरवाला मधील त्यांच्या खुसखुशीत संवादांनी प्रेक्षकांना गुदगुल्या केल्या. कुली नंबर 1 मधून त्यांनी प्रेक्षकांना हसवलं. तीच गोष्ट साजन चले ससुरालची. कादर खान यांच्या लेखणीने सजलेला आणखी एक विनोदी सिनेमा म्हणजे आंटी नंबर 1. कादर खान यांनी आपल्या करिअरमध्ये 250 पेक्षाही अधिक सिनेमातील संवाद लिहिलेत, तर 300 पेक्षाही अधिक सिनेमात त्यांनी काम केलं. गोविंदासोबत त्यांची खास जोडी जमली. या जोडीने अनेक हिट सिनेमे दिलेत. हसनामत हा टीव्हीवरील त्यांचा एक गाजलेला कार्यक्रम होता. टायमिंग हा विनोदाचा पाया असतो असं ते मानायचे. भारत सरकारने त्यांना मृत्यू पश्चात पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय. कादर यांना त्यांच्या सिनेमातील योगदानासाठी साहित्य शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. त्यांना आपल्या विनोदासाठी 9 वेळा फिल्मफेअरची नामांकनं मिळाली, तर 1 वेळा त्यांना पुरस्कार मिळाला. अजरा खान यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांना सरफराज, शहनवाज आणि कद्दस अशी 3 मुलं आहेत. सरफराज आणि शहनवाज दोघांनीही काही सिनेमात काम केलंय. 31 डिसेंबर 2018 रोजी त्यांचं निधन झालं. छोट्या भूमिका, सहाय्यक भूमिका, व्हिलन असो की कॉमेडी, सर्वच भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारे अभिनेते कादर खान यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक अभिवादन. त्यांची कोणत्या सिनेमातील भूमिका आपल्याला आवडते हे आम्हाला नक्की सांगा. या व्यतिरिक्त इंडस्ट्रीने त्यांच्यावर अन्याय केला असं जे अधूनमधून आपल्या कानावर पडतं, याबद्दल आपलं मत काय हेही आम्हाला कमेंटद्वारे सांगा.